मॅडमला सांगून मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. एअरटेल ऑफिसमधून पूनम बोलते. हा बोला. सर सिम कार्ड का पोर्ट करताय सर तुम्ही वोडाफोनमध्ये? पैसे कराय बॅलन्स नाही हो. काय सर? पैसे कराय बॅलन्स नाही. सर तुम्हाला रिचार्जचा प्रॉब्लेम येतोय तर सर तुम्ही कोणत्या याच्यामध्ये पोर्ट केलंय सिम कार्ड? नाही इंटरेस्टेड नाही. जिओमध्ये केलं हो. सर जिओमध्ये रिचार्ज परत 1 महिन्याचा फ्री देऊन दुसऱ्या महिन्यात सर 350चा रिचार्ज भरण्यापेक्षा सर इथं 249चा रिचार्ज करा ना तुम्ही. पण आता सध्याला पैसे नाहीत की. 3-4 दिवसाची व्हॅलिडिटी आहे सर. 3-4 दिवसानंतर करू शकताय सर तुम्ही. पण पैसे तेव्हा येणार नाही तर पैसे आमचं अडकलेत जरा. अहो ते मग सर काम. ज्यावेळेस येतील त्यावेळेस करा. अजून सिम कार्ड तरी 7 दिवस चालतं सर. हो आमच्या गर्लफ्रेंडला फोन करायला बॅलन्स नाही त्यामुळे आम्हाला बॅलन्स टाकावा लागतो. मग आता आणि पैसे नाही त्यामुळे पोर्ट केला. पोर्ट झाल्यानंतर 3 दिवस आता आज 10:50 सिम बंद पडलं तर डायरेक्ट 27 तारखेला संध्याकाळी 11 वाजता चालू होईल. जिओला इनकमिंग फ्री हो मॅडम. गर्लफ्रेंड करते ना फोन मला. सर एअरटेलला पण आहे इनकमिंग सर. नाही आणि मॅडम. जिओची 0 डे व्हॅलिडिटी झाली सर. त्यांचे खूप पैसे खर्च झालेत ना त्यामुळे त्यांनी 0 डे केली सर आता. पण आता फुकट केलं ना आम्ही. 1 महिन्याचे पैसे वाचले का आमचं? फुकट केले काय? गिफ्ट वगैरे दिले का? गिफ्ट नाही बॅलन्स मारतो म्हणतात. इयरबड्स दिलेत. ते कुणी मारून देत नाहीत सर. इयरबड्स तुमच्याकडे ठेवून तुम्ही कॅन्सल करू शकताय सर. नाही पण ते ओळखीचे आहेत हो. तेव्हा घरी येऊन चापटा मारतील. सर त्यांना समजतच नाहीये. तुम्ही ते थंब लावून फक्त करून घेतात सर. बाकी त्यांच्याकडे ऍक्सेसच नसतो तो चेक करायचा सर. कारण त्यांच्याकडे त्यांना ते कंपनीने दिलेच नसतं सर. त्याचं घर उपसून फेकीन मॅडम त्याने बॅलन्स नाही मारल्यावर. नाही सर मारून देतच नाहीयेत सर. मी काय म्हणतो रिचार्ज कशाला वाढवले असते सर? फुकट द्यायचं असतं तर. त्याचं अख्खं खानदान उचले ना मॅडम त्याने बॅलन्स नाही मारल्यावर. मग सर तो तुम्हाला बोलेल सर. तुम्हाला समजत नाही का? तुम्ही कशाला केलं? तुमच्यावर ढकलते सर. मी जीसीबी ऑपरेटर आहे. ऐका मॅडम. सर ऐका ना सर. मी जीसीबी ऑपरेटर आहे. पुढल्या फळीनं रोडरनं घर उचलून फेकून दे. घर उचलून आणि मग सर त्यांच्याकडे पण ऍक्सेस असतो सर कंप्लेंट करायचं. मग काय करायचं? केलं आमच्या आधीच 302चा गुन्हा चालू आहे. तुम्ही 200 रुपयासाठी सर त्यांचं घर पाडणार का? हा 300 हो. सर रिक्वेस्ट कॅन्सल करू शकता सर. 300ला नाही रिचार्ज 249 मध्ये झालाय सर एअरटेलला. कॅन्सल केलं तुम्ही काय देणार? सर तुम्हाला चांगली ऑफर दिली आहे का सर मी 249ची? 1 महिन्याचा रिचार्ज करा लगेच कॅन्सल करतो. रिक्वेस्ट पाठवते सर कंपनीला. हा पाठवा. 1 महिन्याचा द्या म्हणावं लगेच कॅन्सल करतो. तुम्ही सर एअरटेल मध्ये तर हवा ना. मग मी कंप्लेंट करेन सर कंपनीकडे. ऐका परत तुम्ही धोका दिल्यावर काय करायचं पण? नाही हो सर मी पाठवते म्हणलं की रिक्वेस्ट पाठवू शकते मी. SQ RQ ZQ मध्ये तुम्ही धोका दिल्यावर काय करायचं? परत आम्ही बुकिंग सर 4 वर्ष झालं काम करते सर. मला कंपनीनं दिला नाही सर रिचार्ज कधी करून. ऐका मॅडम. आपल्याला लागतंय तर आपणच करणार ना सर. ऐका की तुम्ही गुलीगत धोका दिला आम्ही टीमकडून आणायचं. ऐका ना सर. हा बोला. ते कस्टमर रिटेन करण्यासाठी फक्त बोलतात सर. रिचार्ज कोणी देत नाही सर. तुमच्या मोबाईलला येतो सर 200 रुपयाचा 199चा रिचार्ज देतात ज्याच्यामध्ये डेटा येत नाही सर. ऐका मॅडम तो कार्यकर्ता आहे ना पोर्ट केलेला तो मला म्हणलाय त्या इन्सेंटिव्ह मधनं करून देतो म्हणलाय. नाही सर देत नाही तर छत्री घेऊन कशाला उभा राहिला असता? इन्सेंटिव्ह भेटला असता तर. इन्सेंटिव्ह 8,000 रुपये इन्सेंटिव्ह बोलताय सर तुम्ही? कशाचं भेटतंय 1,000 रुपये इन्सेंटिव्ह? त्यांना फक्त टार्गेट पाहिजे. टार्गेट अचीव केलं की तुम्हाला फक्त त्यांना टार्गेट अचीव करण्यासाठी बोलतात सर ते तसं. कंपनीने इन्सेंटिव्ह तुम्ही 2,000 मला देणार का? बरं ठीक आहे सर. कारण देतच नाहीयेत मला 100% गॅरंटी आहे सर. अहो माझा एक भाव आहे संकेत पाटील. तो आता काम करतो एअरटेलमध्ये. तुमच्या एअरटेलमध्येच काम करतोय तो. त्याला 8,000 रुपये इन्सेंटिव्ह. कशाचा इन्सेंटिव्ह असतो सर? इन्सेंटिव्ह एवढं सगळं मला माहित असेल मी एअरटेलमध्ये येऊन काम केलं असतं किंवा.
मग सर तुम्हाला एवढं तुमच्या भावाला भाऊ तुमचा सांगतोय त्यांच्याकडे त्या फोन मी विचारते सर किती इन्सेंटिव्ह भेटतो कुठून भेटतो कोणत्या साईट वरून भेटतो सर. नंबर घ्या त्याला कॉल जोडा. मी नाही इथून कॉल करू शकत. मी जोडू का कॉल? जोडा की सर मी पण सरांकडे ट्रान्सफर करते कॉल. हा ठीक आहे सर विचारतात कुठून भेटतो ते. मॅनेजर कडे मी लगेच करतो. मी भावाला काय ऍड करतो. हा एक मिनिट मी सरांकडे देते सर. हा द्या मी पण देतो भावाकडे. तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही पार इन्सेंटिव्ह कडे चाललाय सर. हो मॅडम मग आता करायचं का तुम्ही? बर इन्सेंटिव्ह भेटतो म्हणतात ना पण टार्गेट असतात ना टार्गेट साठी ते कोणाचंही पोर्ट करतात सर. बरोबर आहे का चुकीचं बोलते तसं ते जिओ वाल्याचं आहे सर. तुम्ही त्या जिओ वाल्याचं कशाला जिओ वाला सर 100 पोर्ट करतो 100 जणांना तो हाच वाक्य बोलत असेल सर कशावरून तुम्हाला येईल ते? हो पण ते भाव आहे त्यामुळे भावा विश्वास असतो मॅडम. हो भाऊ तुमचा एअरटेल मध्ये काम करतो मग एअरटेल सोडून कशाला जात आहे सर जिओ मध्ये? अहो तेच काम सोडायला लागले म्हणून आम्ही पण पोर्ट करायला लागलो. किती खोटं बोलता सर किती लिमिट मॅडम गुली का आम्ही खरं बोलतो मॅडम. चेक करा तुम्ही त्याच्या आयडी वगैरे काय तर असेल की बघा चेक करा. इथं ऍक्सेस नसतो सर तो आम्हाला. मग कुठं असतो? सरांकडे ऍक्सेस असतो. सरांना असतो. बरं कॅन्सल करा सर आता. हा हो तुम्ही कॅन्सल करा म्हटलं. ऑफर काय त्यांना सांगा की आधी. 249 ची ऑफर दिली म्हटलं की सर मी तुम्हाला.